नेक्स्ट टॉपिक आहे की मेजर प्रॉब्लेम, आणि मी याच्यावर खूप बोललोय, इज कॅश फ्लो. पहिली गोष्ट तर सगळ्यांनी समजलं पाहिजे कॅश फ्लो काय आहे. कॅश फ्लो, बॅलन्स शीट ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. P&L, बॅलन्स शीट वेगळ्या गोष्टी आहेत. कॅश फ्लो ॲज अ फाउंडर तुम्हाला माहिती पाहिजे. कॅश फ्लो म्हणजे आपण अकाउंटंट, CA त्यांच्यावर डिपेंडंट नाही पाहिजे, स्वतःच्या हातात पाहिजे. मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. माझा एक भाऊ आहे, त्याला बिझनेस चांगला 10 वर्षापासून बिझनेस करत होता, पण त्याला दुसऱ्या बिझनेसमध्ये जायचं होतं, Amazon रिलेटेड बिझनेसमध्ये जायचं होतं, आणि कोविडमध्ये त्याला थोडा सेटबॅक बसला. मग तो माझ्याकडे आला की तू इन्व्हेस्ट करशील का या बिझनेसमध्ये, आणि त्याला एक बिझनेस स्टार्ट करायचा होता Amazon रिलेटेड. आम्ही बसलो, त्याला म्हणलं तुझा बिझनेस प्लॅन दाखव. तर त्यांनी मला बिझनेस प्लॅन दाखवला, मला तो आवडला. आणि मग बिझनेस प्लॅन बद्दल मी त्याला म्हणलं तुझे प्रोजेक्शन्स आणि तुझे कॅश फ्लो दाखव. तर तो म्हणला मी कॅश फ्लो तर काय केला नाही, आणि प्रोजेक्टेड कॅश फ्लो मी कशाला करू, माझ्याकडे बिझनेस प्लॅन आहे, मला माहिती आहे बिझनेस चालणार, आणि मला याच्यासाठी 5 लाख रुपये लागणार. हे 5 लाख रुपये मी आता टाकले तर मी 2 वर्षामध्ये 5 लाख बाहेर काढू शकतो, मला आता 5 लाख पाहिजे. मग मी त्याला समजवलं, म्हणलं ही गोष्ट आहे ना, कॅश फ्लो इतकी क्रिटिकल आहे, आणि जर तू ती सॉल्व्ह केली ना, देर इज अ पॉसिबिलिटी की तुला माझे 5 लाख लागणार पण नाही, तुझा बिझनेसच तुला पैसे देईल. तू एकदा ट्राय तर कर कॅश फ्लो. मी त्याला समजवलं कॅश फ्लो, त्याला एक टेम्पलेट दिलं, त्याने ते कॅश फ्लो भरलं. 8 दिवसामध्ये जेव्हा ते परत माझ्याकडे आला तेव्हा तो म्हणला दादा मला फंडची गरजच नाही, माझं 1.5 लाख रुपयामध्ये माझं पूर्ण वर्ष मॅनेज होणार आहे. मी जर या पद्धतीमध्ये कॅश फ्लो मॅनेज केलं तर लिटरली त्यांनी त्याची स्वतःची बुलेट विकली, त्याची गाडी विकली, ते फंड त्यांनी टाकले आणि स्वतःच चालू केलं. इतकी सोपी गोष्ट आहे. हा तर एक पॉझिटिव्ह साईड झाला. पण कॅश फ्लो, जसं मी स्वतः कॅश फ्लोमधनं गेले, तुम्हाला बरेचसे प्रॉब्लेम फ्युचरचे अवॉइड करायचे असतील तर तुम्ही कॅश फ्लो तुम्हाला मॅनेज करायला पाहिजे. कॅश फ्लोचे बरेच कोर्सेस आहेत, डिटेल कोर्सेस आहेत, ते करा. पण कॅश फ्लो, जसं माझ्या भावाला मदत झाली, कॅश फ्लो केल्यावर त्याला क्लॅरिटी आली की पैसे किती लागणार आहेत, कुठल्या महिन्यात कमी पडणार आहेत, कुठे करायचे, तसं तुम्हाला येईल. ह्याला प्लीज इग्नोर करू नका.